लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी जी.आर आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार, कधी येणार त्याबाबतची माहिती घेऊया। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आज दिनांक 30 जुलै 2025 रोजी हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे। आता शासन निर्णय काय सांगतो याबाबतची माहिती आपण घेणार आहोत। तर बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वर्ष या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा रुपये 1500 इतकी रक्कम देण्यात येते। आता यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीनुसार आता यामध्ये बघा, निधी वितरित किती करण्यात आला हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे। आता एकूण एका वर्षासाठी 28,290 कोटी तरतूद करण्यात आली अशी आहे आणि त्यापैकी 2,984 कोटी रुपये इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती डीबीटी द्वारे वितरित करण्याबाबत शासनाने विचाराधीन केला होता आणि त्यानुसार 2,984 कोटीचा निधी वितरित करण्यासाठी शासनाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। आता लक्षात घ्या, मान्यता देण्यात आली आहे आणि त्यामुळेच येत्या 3 ते 4 दिवसांच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या योजनेचा अर्थातच लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जो की 13वा हप्ता असणार आहे तो जमा केला जाणार आहे। परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योजनेचे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना जमा होणार। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्या वितरणावेळी देखील जो जी.आर आला होता त्या जी.आर मध्ये देखील 2,984 कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता आणि त्यानुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले होते। आता त्याचप्रमाणे जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी देखील 2,984 कोटींचाच निधी देण्यात आलेला आहे। याचाच अर्थ ज्यांना जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै महिन्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही एक धक्कादायक बातमी असणार आहे। कारण जून मध्ये पैसे आले नाहीत परंतु आम्हाला जुलै मध्ये नक्कीच पैसे येतील अशी आशा लावून सर्व लाडक्या बहिणी बसल्या होत्या, परंतु आता त्यांना जुलै महिन्यामध्ये देखील पैसे येणार नसल्याने त्यांचा मोठा हिरमोड होणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? तसेच तुम्हाला जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे आले होते का नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्हाला योजनेअंतर्गत आतापर्यंत किती लाभ मिळाला आहे हे देखील सांगा आणि ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत, परंतु आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।